आता बातमी अमरावतीतून। अमरावतीच्या तपोवन परिसरात नागरिक आमने सामने आले। रस्त्याच्या मागणीसाठी जिजाऊनगर येथील नागरिक आक्रमक झालेत। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नागरिकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। तपोवन मधून राजुरा जिजाऊनगरला रस्ता आहे, मात्र तपोवन संस्थेने हा रस्ता रोखल्यामुळे जिजाऊनगरवासी यांनी तपोवन गेट जवळ आंदोलन सुरू केले। जाण्या येण्यासाठी आम्हाला रस्ता हवाय अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते। वारंवार प्रशासनाशी आम्ही पत्रव्यवहार करून सगळं झाल्यानंतर यांनी रस्ता ओपन करून दिला नाही, म्हणून आज सगळे लोक इथे आले। याच्या अगोदर आम्ही असं एवढे लोक आलो नाही, आता सगळ्यांना त्रास होत आहे। पावसाळ्यात आमची विनंती आहे की हा रस्ता जिल्हा परिषदचा आहे, नाबार्डच्या अंतर्गत याच्यावर 2 वेळा सौंदर्यीकरण पण झालंय। मग जर हा आमचं म्हणणं आहे आम्हाला कोणाची वैयक्तिक रस्ता नको, तर आम्हाला आमचा सरकारी रस्ता आम्हाला आमचा ओपन करून पाहिजे। त्यांचे आमचा करार झाला की आम्ही 2 वर्षात 1-2 वर्षात आम्ही यांचा रस्ता मूळ रस्ता आहे, एक तर त्या राजुऱ्यावर त्या पायथ्या खालून समोर त्या नाक्यावर आणि एका रायडगाव जाणारा, कारण ते ग्रामीण भागात येते। ग्रामीण भागात आल्यानंतर ते त्याचं हे रस्त्याचं राजुरा गाव त्या राजुरा रस्त्याला नाहीच आहे इथं। हा दाई साहेबांनी एक माणुसकी म्हणून त्या काळापासून चालू ठेवला होता रस्ता, तो ठेवला होता। पण आता दुसरेच आमचे बाथारे माणसं इथं 70 ते 85% लोक नुसतं 80च्या वरचे लोक आहेत। त्यांना चालता येत नाही, ते आता भरधाव जाणार, हे करणार, रात्री बेरात्री जाणार, तर कोण करणार? याचं मालमत्तेचं नुकसान होणार तर त्याचा जबाबदार कोण राहणार? मग तुमची काय इच्छा हा रस्ता चालू होऊ नये? नाही, आम्ही आज रस्ता इथून देऊ नये, त्यांना पर्याय रस्ता आहेत 2। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।